नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित यामधील आपलं जे चौथं प्रकरण आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा किंवा अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल या प्रकरणाचा अभ्यास आपण सर्वजण करत आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण त्रिकोणाचे शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड्स कसे काढायचे हे शिकलेलो आहोत। हे जे अल्टिट्यूड्स आहे हे कसे असतात तर एकसंपातीय असतात, हो की नाही, हेही आपण पाहिलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत की त्रिकोणाची मध्यगा जी आहे ती कशा पद्धतीने काढली जाते। हाऊ टू ड्रॉ मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे। तर पाहूयात मेडियन्स म्हणजेच मध्यगा कशी काढली जाते। त्यासाठी मी या ठिकाणी एक ट्रायंगल काढलेला आहे आणि या ट्रायंगलला आपण नाव देऊयात ट्रायंगल ABC। आता हे जे आहेत ABC हे काय आहे, ट्रायंगलचे किंवा त्रिकोणाचे व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे। आता या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर एक मीडियन जो आहे किंवा मिड पॉइंट जो आहे तो आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल। त्यासाठी काय करणार आहोत आपण, BC जी आहे ती BC आपण या ठिकाणी मोजून घेणार आहोत। मिड पॉइंट कसा काढायचा तर जेवढी BC आहे त्याच्या काय करणार आहात तुम्ही, मध्यबिंदू जो आहे तो घेणार आहात। आता BC आहे पहा 15 आहे, मग 15च्या निम्मे किती येतात 7.5 किंवा 7.5। तर या ठिकाणी आपण काय घेतला, त्याचा मिड पॉइंट जो आहे तो या ठिकाणी ठरवून घेतला। नंतर मग काय करायचं आहे तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि हा जो मिड पॉइंट आहे हा आपण जोडायचा आहे। हा आपण या ठिकाणी जोडला, याला नाव देऊयात P। काय नाव दिलेलं आहे P। मग आता ह्या P मुळे ह्या BC या बाजूचे दोन समान भाग झालेले आहेत। आता B या बिंदूतून AC ही जी समोरील बाजू आहे त्यावर सुद्धा आपण काय करून घेणार आहोत, एक मीडियन जे आहे ती काढून घेणार आहोत। मग पुन्हा तुम्ही काय करणार, AC जी आहे ती मोजणार आहात, ती आलेली आहे पहा 13। मग 13च्या निम्मे किती येतात 6.5 किंवा 6.5। मग आपण या ठिकाणी मिड पॉइंट घेऊयात आणि त्याचा समोरचा जो व्हर्टेक्स आहे त्या बाजूच्या समोरचा तो आहे B या व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदूतून आपण तो मिड पॉइंट जोडून घ्यायचा आहे। याला नाव देऊयात Q। आले लक्षात सर्वांच्या। मग आता या Q ह्या पॉइंटमुळे AC चे काय झालेले आहेत, दोन समान भाग झालेले आहेत। मग आपण ते समान चिन्हाने दाखवले। आता बाजू AB राहिली, मग बाजू AB मध्ये पण आपण काय करूयात तर ती मोजून घेऊयात। ती मोजून घेतली, ती 12 आलेली आहे 12। मग 12च्या निम्मे किती 6। मग 6च्या ठिकाणी आपण काय केलं, मिड पॉइंट घेतला। हा मिड पॉइंट आणि त्या समोरील व्हर्टेक्स म्हणजेच AC या बाजू समोरील जो व्हर्टेक्स आहे तो आपण काय केलेला आहे, या ठिकाणी जोडून घेतलेला आहे। जोडून घेतला। पहा तुमच्या लक्षात आलं असेल हे तीनही ज्या मेडियन्स आहेत ह्या मेडियन्स एकाच पॉइंट मधून गेलेल्या आहेत। मग हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं सेंट्रॉइड। काय म्हटलं जातं, सेंट्रॉइड। आणि तो ज्या सिम्बॉलने दाखवतात तो सिम्बॉल काय आहे G। पहा लक्षात घ्या, त्रिकोणाच्या तीनही मध्यगा ज्या आहेत त्या कशा असतात, एकसंपाती असतात। त्रिकोणाच्या तीनही मध्यगा कशा असतात, एकसंपाती असतात। म्हणजेच या तीनही मध्यगा एकाच बिंदूतून जातात। आणि हा जो बिंदू आहे देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स, हा जो पॉइंट आहे याला काय म्हटलं जातं, सेंट्रॉइड। आले लक्षात, काय म्हटले जाते, सेंट्रॉइड। किंवा मराठीमध्ये तुम्ही काय म्हणणार आहात, मध्यगा संपात बिंदू। मध्यगा संपात
असे तुम्ही या ठिकाणी त्याला म्हणणार आहात. देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड. इट इज डेनोटेड बाय द सिम्बॉल जी. आणि हा जो संपात बिंदू आहे किंवा मध्यगा संपात जो आहे तो ज्या सिम्बॉलने दाखवला जातो ते सिम्बॉल आहे जी. ठीक आहे. पहा विद्यार्थ्यांनो, आता मी या ठिकाणी एका कागदावर त्रिकोण PQR काढून घेतलेला आहे आणि याच्या मध्यगा मी पुन्हा काढणार आहे किंवा मेडियन्स काढून घेणार आहे. मग मी काय केलं, P या व्हर्टेक्स समोरील बाजू QR जी आहे ना ती मोजली. तर ती किती मिळाली बरं मला? ती मिळालेली आहे 14. किती मिळाली? 14. मग 14चे निम्मे केले मी. 14चे निम्मे होतात 7. मग 7 ज्या ठिकाणी आहे तिथे मी काय घेतला? मिड पॉईंट घेतला. मग तो मिड पॉईंट आणि तो व्हर्टेक्स जो आहे तो मी काय केलेला आहे? जोडलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने जोडला. QR या मिड पॉईंटमुळे QRचे 2 समान भाग झाले म्हणून मी हे 2 समान चिन्हाने दाखवले. समजा मी याला नाव दिलं X. आता मी काय केलं? PR मोजली. PR किती आलेली आहे? तर 13 आलेली. मग 13च्या निम्मे किती होतात बरं? तर 13च्या निम्मे होतात 6.5. मग 6.5 कुठे आहेत? या ठिकाणी. मग बरोबर त्याच ठिकाणी मी मिड पॉईंट घेतला आणि त्याला नाव दिलं Y. ह्या Y या मिड पॉईंटमुळे ह्या PRचे 2 समान भाग झाले म्हणून मी ते 2 समान चिन्हाने दाखवले. नंतर Q आणि Y जो आहे तो मी काय करून घेतलेला आहे? जोडून घेतलेला आहे. पहा, मिड पॉईंट जर आपल्याला मिळाला ना तर मेडियन्स काढणं फार अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. हां, मग आता PQ जे आहे, राहिली PQ. मग PQ सुद्धा आपण मोजून घेऊयात. तर PQ आलेली आहे 11.5. किती आली आहे? 11.5. आता याचे निम्मे करायचे आणि पुन्हा मग ते मिड पॉईंट घ्यायचा. थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि तो मिड पॉईंट तेवढा ॲक्युरेट येईलच असं नाही. मग जरा जेव्हा असं रीडिंग येतं ना किंवा आपल्याला लेंथ अशा प्रकारचं जेव्हा रीडिंग देते त्यावेळेस आपण काय करायचं आहे? मग ह्या कंपासच्या साह्याने मिड पॉईंट घ्यायचा आहे. कसा घ्यायचा पहा बरं. तर PQ ही जी लेंथ आहे ना हिच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर तुम्ही काय करणार आहात? तर तुमच्या कंपासमध्ये घेणार आहात. ते घेतलं. नंतर Pवर काय करणार आहात तुम्ही? हे कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ठेवायचं. वरती एक आर्क करायचा. पुन्हा Qवर अंतर बदलायचं नाही. Qवर आर्क घ्यायचा. हा आर्क थोडासा वाढवून घेऊयात आपण Pवरचा. हां, त्यानंतर पुन्हा खाली काय करायचे आहे? त्याच पद्धतीने तेवढंच अंतर ठेवून आपण हे जे आर्क आहेत ते काय करून घेणार आहोत? काढून घेणार आहोत. पहा, आर्क काढून घेतले आणि नंतर हे जे आर्क आहेत हे आपण जोडून घेणार आहोत. पहा, हे आर्क आपण काय केले? जोडून घेतले. मग आता आपल्याला या ठिकाणी काय मिळालेला आहे? हा मिड पॉईंट मिळालेला आहे. याला नाव दिलं मी Z. अजून तुम्हाला मेडियन काढायची बाकी आहे. मेडियन तुम्ही काढलेली नाही. मग R या बिंदूतून किंवा R या व्हर्टेक्समधून बरोबर तो जो मिड पॉईंट आहे त्या मिड पॉईंटला जोडणारी तुम्ही काय काढून घेणार आहात? तर मेडियन जी आहे ती काढून घेणार आहात. ती बरोबर कुठून जाणार आहे? तर आधीच्या ज्या 2 मेडियन्स आहेत त्या मेडियन्समधून काढून घेणार आहोत. हे 3ही मेडियन्स जे आहेत हे काय होणार आहेत? तर एकमेकांना एकाच बिंदूमध्ये त्या छेदणार आहेत. ठीक आहे. आणि या बिंदूला आपण काय म्हणणार आहोत? तर सेंट्रॉइड. आणि तो किंवा कोणत्या सिम्बॉलने दाखवणार आहोत? G या सिम्बॉलने दाखवणार आहोत. म्हणजेच एखाद्या बाजूचं मिड पॉईंट काढणं जर
आपल्याला शक्य झालं नाही, म्हणजे जर आपल्याला 12, 13 अशी राऊंड फिगर जर आली तर आपण त्याचे निम्मे करून त्याचा मिड पॉईंट जो आहे तो काढू शकतो, मध्यबिंदू घेऊ शकतो. परंतु जर 11.5 किंवा 5.7 अशा पद्धतीचं रीडिंग आलं की मग आपल्याला कन्फ्यूज होतो आपण की आता मिड पॉईंट कुठे घ्यायचा. तर मग आपण अशा वेळेस काय करायचं आहे, ह्या कंपासच्या साह्याने आपण तो मिड पॉईंट जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या मिड पॉईंटला त्या व्हर्टेक्सशी जोडायचे. त्या समोरील ज्या व्हर्टेक्स समोरील बाजूवरील तो मिड पॉईंट आहे तो व्हर्टेक्स आणि तो मिड पॉईंट जोडला की तुमची काय तयार होणार आहे, मेडियन तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मेडियन्स कशी ड्रॉ करायची हे शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी एक प्रॉपर्टी पण आहे सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगलची. ती काय आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर ती प्रॉपर्टी अशी आहे, त्रिकोणाच्या ह्या ज्या मध्यगा आहेत ह्या कशा असतात, एकसंपातीय असतात, म्हणजेच कॉन्करंट असतात. त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हटलं जातं, सेंट्रॉइड. म्हणजेच त्यांच्या संपात बिंदूस मध्यगा संपात असे म्हटले जाते. आणि ते कोणत्या सिम्बॉलने दाखवला जातो, जी या सिम्बॉलने दाखवला जातो. आता सगळ्या प्रकारचे जे ट्रायंगल्स आहेत तर त्यांच्यासाठी जीचे स्थान जे आहे ते नेहमी त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते. जसं आपण शिरोलंब च्या बाबतीमध्ये पाहिलं की लघुकोन त्रिकोण किंवा विशालकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण या तिघांसाठी सुद्धा त्यांचा जो संपात बिंदू आहे किंवा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स ज्याला आपण ऑर्थो सेंटर असे म्हणतो त्याचं स्थान हे वेगवेगळं होतं. परंतु मेडियनसाठी मात्र कोणत्याही प्रकारचा जरी त्रिकोण असला तरी त्याचे जे स्थान आहे ते नेहमी कुठे असते, त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजे आतमध्ये असते. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे पहा प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. काय प्रॉपर्टी आहे, संपात बिंदूमुळे संपात बिंदू म्हणजेच काय तर सेंट्रॉइड. सेमी माध्यमाची मुलं संपात बिंदू म्हणजेच काय आहे, सेंट्रॉइड. तर या सेंट्रॉइडमुळे किंवा या संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे म्हणजे प्रत्येक मेडियन्सचे काय होणार आहे, 2:1 या प्रमाणात किंवा या गुणोत्तरात विभाजन होते. किती प्रमाणात, 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन होते. मग जर तुम्ही या ठिकाणी AG आणि GP यांचं गुणोत्तर काढलं, लेंथ AG अपॉन लेंथ GP, पाहूयात आपण या ठिकाणी किती आलेलं आहे. AG मोजून पाहूयात. पहा AG आहे 7, GP किती आहे ते पाहूयात. 3.5. आता तुम्ही जर हे गुणोत्तर काढलं 3.5च्या दुप्पट किती येतात रे, 7, हो की नाही. 3.5 × 1 = 3.5 आणि त्याच्या दुप्पट 7 म्हणजे 2:1 यांचं गुणोत्तर किती आलेलं आहे, 2:1 इतकं आलेलं आहे. आपण अजून एखादं उदाहरण घेऊयात. पहा आता आपण BG आणि GQ, लेंथ BG आणि लेंथ GQ यांचं गुणोत्तर पाहूयात किती येत आहे. BG मोजून पाहूयात बरं. BG इथे BG आलेला आहे 8. BG किती आलेला आहे, 8. आणि GQ किती आहे, काय येईल बरं GQ, तुम्ही लगेच तोंडी सांगितलं पाहिजे. किती येणार आहे, 4. म्हणजे 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. गुणोत्तर काय आलेलं आहे, 2:1 आलेला आहे. म्हणजेच जी या
बिंदूमुळे, ह्या सेंट्रॉइडमुळे किंवा ह्या मध्यगा संपातमुळे ह्या मेडियन्सचे 2:1 या पद्धतीने विभाजन होते किंवा हा जो बिंदू आहे जी तो काय करतो तर ह्या मेडियन्सला 2:1 2:1 या गुणोत्तरामध्ये विभागतो. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे. मग आता तुम्ही अगदी सांगणार आहात लेंथ AG अपॉन लेंथ GP हे गुणोत्तर सुद्धा किती असणार आहे 2:1 इतकंच असणार आहे. पाहूयात का AG किती आहे. चला AG आलेली आहे. AG आपण काढलेली नाही का. आपल्याला काय काढायचं राहिले CG अपॉन GR काढायचं राहिलेलं आहे. लेंथ CG अपॉन लेंथ GR काढूयात. CG आलेला आहे 8 आणि GR तुम्ही आता सांगणारच आहात. GR किती येणार आहे अगदी 4 येणार आहे कारण गुणोत्तर काय आहे 2/1 2:1. मग आता तुम्ही या ठिकाणी काय लक्षात ठेवणार आहात बरं. पहा त्रिकोणाच्या ज्या काही मध्यगा आहेत म्हणजे मेडियन्स आहेत त्या कशा असतात एकसंपातीय असतात म्हणजेच कशा तर कॉन्करंट असतात. ठीक आहे. ह्या सगळ्या एकमेकींना एका सिंगल पॉईंटमध्ये काय करतात दुभागतात. दुभागतात नाही म्हणता ना विभागतात किंवा एका बिंदूतून त्या जातात. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा जो काही मध्यगा संपात बिंदू आहे किंवा त्या संपात बिंदूस मध्यगा संपात असे म्हणतात आणि तो कोणत्या अक्षराने दाखवला जातो G या अक्षराने दर्शवला जातो. कोणत्याही त्रिकोणात G चे स्थान जे आहे ते नेहमी कुठे असते त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असते आणि ह्या संपात बिंदूमुळे किंवा ह्या सेंट्रॉइडमुळे प्रत्येक मीडियन जी आहे ही डिवाइड झालेली आहे. किती भागांमध्ये तर 2:1. समजा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल जर AG 6 असेल तर GP किती असेल तर तुम्ही सहज सांगणार आहात AG जर 6 असेल तर GP किती असेल. प्रमाण कसं आहे 2:1. मग ही जर AG 6 असेल तर GP तिच्या निम्मी असणार आहे. ती किती असणार आहे 3 असणार आहे. जर CG 8 असेल तर GR किती असेल त्याच्या निम्मा किती असेल 4 असेल. जर GQ 2 असेल GQ किती 2 असेल तर BG किती असणार आहे 2च्या दुप्पट असणार आहे किती 4. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे जे गुणोत्तर आहे ह्या सेंट्रॉइडमुळे मेडियनचं जे गुणोत्तर आहे ते किती असतं 2:1 इतके असते. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4.1 आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आले लक्षात सर्वांच्या. धन्यवाद.